बंगालमध्ये सत्ता बदलली आणि तिथल्या आर्थिक समीकरण बदलली. आर्थिक समीकरण बदलत असता असता सामान्य लोकांवरही त्याचा परिणाम झाला. त्यातलाच एक भाग म्हणजे ड्रायव्हर लोकांना रस्त्यावर टोल नाके, ट्रॅफिक पोलीस यांच्याशी कायमच सामना करावा लागतो. त्यातच पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून जे अनधिकृतपणे टोलनाके चालू होते ते टोलनाके आता बंद झालेले. आणि त्याचाच एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की त्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर टोलनाका बंद झालेल्याचा आनंद मावेना झाला. म्हणजे वर्षानुवर्ष चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केली जात होती. आता तो टोल पूर्णपणे बंद झालेला आहे आणि त्याचं चित्रीकरण ड्रायव्हरने आपल्या मोबाईल मध्ये करून असं भाजपा सरकार आल्यानंतर पूर्ण टोल बंद करण्यात आले याचं वास्तव सांगितलेलं. खरं तर ड्रायव्हर देशातील मुख्य असा एक आर्थिक विकासाला चालना देणारा घटक आहे. परंतु त्याला रस्त्यावर उतरल्यानंतर आपल्या परिवारापासून कित्येक महिने वर्ष दूर राहतो. परंतु त्याला रस्त्यावर ज्या सरकारमधील भ्रष्ट अधिकारी यांच्याकडून किंवा चोर, अपघात अशा वेळी त्याला भरपूर त्रास दिला जातो. अशा परिस्थितीतून हा ड्रायव्हर हा आपल्या देशाला आपल्या कष्टाने आर्थिक प्रगतीवर नेत असतो. अशा ड्रायव्हरचा वर्षानुवर्ष हा सरकारकडून दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना कोणत्या सोयी सुविधा दिल्या जात नाही. परंतु असाच एक आनंदाचा क्षण पश्चिम बंगालमधील एका चालकाने शेअर केलेला. आपण हा जरूर बघावा आणि आपलं मत नक्की कळवावं. अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा रामदूत न्यूज. जनतेसाठी जनतेचा आवाज, रामदूत न्यूज. आपका नाम क्या है? शिव कुमार. कहाँ से आप? तमिलनाडु.